नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. किरकोळ वादातून तरुणावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी जखमी तरुण साहिल जाधव वय वर्ष 20 राहणार जोशीवाडी तळेगाव स्टेशन याच्यावर कोयत्याने वार करून त्यास जखमी केले. साहिल याचा भाऊ स्वप्नील जाधव याच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साहिल हा मित्रांसमवेत मारुती मंदिर चौक येथे गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला असता वाडीतील ओळखीच्या एका मुलाचा किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. साहिल व त्याचा भाऊ यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवली होती, परंतु रात्री 10:15च्या सुमारास जोशीवाडी येथील हनुमान मंदिराजवळ सर्वजण बसले असता रेल्वे ट्रॅकच्या बाजूने आलेल्या आरोपींनी साहिल याच्या कानाखाली मारली व हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली असता फिर्यादी हा जाब विचारायला गेला. एका आरोपीने त्याच्याजवळील पिस्टल काढून स्वप्नील याच्यावर पिस्टल ताणून उभा राहिला. हा सर्व प्रकार पाहून साहिलने तेथून पळ काढताच आरोपींनी त्याच्या जवळच्या कोयत्याने साहिलच्या डोक्यावर व पाठीवर वार केले व त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सर्व सुरू असताना आरोपी हे मी पिंपरी चिंचवडचा डॉन आहे, कोणी मध्ये आला तर त्याला जिवंत सोडणार नाही, रावणटोळी माहीत आहे ना, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. या सर्व प्रकाराने जोशीवाडीत गोंधळ झाला व लोक काय घडते हे पाहण्यासाठी घराबाहेर आले असता आरोपींनी रेल्वे ट्रॅकच्या बाजूने पळ काढला. आरोपींनी कोयत्याने वार करून साहिल यास जखमी केले, पिस्टलचा धाक दाखवला, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या कारणांवरून स्वप्नील याच्या फिर्यादीवरून 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे अधिकारी मुकेश मोहारे व पथकाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास चालू केला. प्राप्त माहितीनुसार 2 आरोपींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.